2009 साली SLE झाले. 2009 ते 2022 हा पिरियड आमच्यासाठी खूप त्रासदायक गेला, कारण त्याला जगात कसलंही औषध नाही. SLE म्हणजे लुपस हा एक इम्युनो डिसीज आहे. त्याच्यामध्ये काय होतं तर आपले शरीर आपल्या रोगप्रतिकार शक्ती आपल्या शरीराच्या विरुद्ध एक अँटीबॉडी तयार करते. ती अँटीबॉडी काय करते तर पेशंटचा HB वाढू देत नाही, म्हणजे जॉईंट्सला चिकटतात, म्हणजे जॉईंट्स खराब व्हायला सुरुवात होते, ऑस्टिओपोरोसिस व्हायला सुरुवात होते. त्यामुळे काय झालं तिचे दोन्ही खुबे खराब झाले. तिचे HB कायम 4 राहायचं. 2009 ते 2022 हा पिरियड आमच्यासाठी अत्यंत खराब झाला. दोन्ही खुबे बदलावे लागले. 2020 साली 2022 साली मॅडमनी सुरुवातीला मशीन घेतलं. त्यानंतर मग मला सजेस्ट केलं. मी सुरुवातीला त्यांच्याकडून पाणी घेऊन जायचो, ड्रममध्ये भरून न्यायचो, तिला पाजलं. 3 महिने तसं पाजल्यानंतर आम्हाला चांगले रिझल्ट वाटायला सुरुवात झाली. रिझल्ट वाटायला सुरुवात झाल्यानंतर मग मॅडम म्हटलं की मशीन घेतलं आणि लाईव्ह पाणी द्यायला सुरुवात केली. म्हणजे मशीनमधून काढलं की लगेच पेशंटला द्यायचं. ते लाईव्ह पाणी पिल्यामुळं काय व्हायला लागलं की तिचं HB 9 ते 12च्या दरम्यान राहायला सुरुवात झाली. आणि ह्याच्यामध्ये तिच्याकडून गोळ्या चुकल्या, म्हणजे जे रोजचे मेडिसिन चालू होते, स्टेरॉइड चालू होते आणि काही मेडिसिन इम्युनिटी चालू होते, ते तिच्याकडनं चुकलं, पण आम्हाला कळालंच नाही. 3 महिने झाले की गोळ्या का मागत नाहीये म्हणून मी तिला विचारलं, गोळ्या का माझ्याकडनं खायच्या नाही. मग मी सगळे परत रिपोर्ट काढले, कारण परत हॉस्पिटलाइज करणं मला परवडणार नाही. तर रिपोर्ट सगळे नॉर्मल आले. मॅडमकडे गेले. मॅडम म्हटले हेच त्या मशीनचे रिझल्ट. आतापर्यंत मी जवळपास 1 कोटी रुपये माझ्या मिसेसवर खर्च केले. मोर दॅन 1 कोटी रुपये खर्च झाले. पण आता त्या गोष्टीचं दुःख नाही का, तर मशीन घेतल्यापासून एकही मेडिसिन चालू नाही, एकही. 21 दिवस व्हेंटिलेटर, 45 दिवस व्हेंटिलेटर सोलापूरला यशोधरा हॉस्पिटलमध्ये. तर म्हणजे इतके जबरदस्त रिझल्ट आहेत की मला दरवेळेला ते त्याचं ऐकलं ना की असं हे होतं, अंगावर काटा लागला सुद्धा. की मला आठवतं ना त्यांची मिसेस जेव्हा सोलापूरला ऍडमिट होती तेव्हा काय परिस्थिती, हा माणूस तिथे ICUच्या बाहेर झोपायचा जेव्हा ती व्हेंटिलेटरवरती होती, आणि 60-70 हजारचे इंजेक्शन्स त्याने केले हिमोग्लोबिन. तर हा SLE हा असा आजार आहे की तुमच्या शरीरातल्या पेशी तुमच्या शरीरावरती त्याच्या अगेन्स्ट काम करतात. त्या SLE मधून तिला पॅरालिसिस झालेला आणि शी वॉज ऑन व्हेंटिलेटर. सो त्याला मी आता रिक्वेस्ट केली, कारण आमच्याकडे खूप गर्दी आहे, त्याला यायचं अवघड होतं. म्हटलं ये, कारण लोकांना हे असं खरं वाटत नाही ना आपल्याला की असं कसं होईल. तर आज कोण हेल्थ शेअरिंग करणार या कासाचं. आता ते मस्तपैकी परवाच्या एअरपोर्टला जाऊन आले, म्हणजे आता काहीच अडचण नाही. पूर्वी तिला कुठे बाहेर पडायचं म्हटलं तर विषय प्रॉब्लेम होता. ह्या सगळ्या गोष्टी होत्याच, म्हणजे औषधं एवढी घेऊन सुद्धा आता फक्त पाण्यामुळे शी इज हेल्दी. माझं नाव सोमनाथ किशोर कासा. म्हणजे पूर्ण नाव सांगताना माझं कारण माझा किशोर ओळखत नाही. तर त्यांना दवाखान्यात ठेवलं होतं. प्याल्याचे 2 स्ट्रोक झाले वडिलांना. आणि एका व्यक्तीला बघितलं होतं मी तिथं विश्वराज हॉस्पिटल लोणी करतो. तर तो डासाचा असा रडायचा. त्यांना लिफ्टनी, म्हणजे असे लिफ्टनी जायची सुद्धा इच्छा होत नव्हती, तर त्यांचं एवढं जड वजन होतं. आणि दुसरी गोष्ट की त्यांची मम्मी तिथं आली होती. त्यांनी माझ्या तिथे डॉक्टरांना ब्लँक चेक घेतली. तिथे सरांनी सांगितलं की एअरपोर्ट होतं, तर त्यांनी ब्लँक चेक दिला. तिथनं पुढे 4 दिवसानंतर त्यांची मम्मी एक्सपायर झाली. म्हणजे पैसा असून सुद्धा कामाला येत नाही. आता ब्लँक चेकची प्रत्येक जण तुम्ही तुमच्या पद्धतीने व्हॅल्यू करू शकता. आणि जसं की मॅडमने सांगितलं मग असे की
किंमत ऐकल्यानंतर कुणाचाच हात वर जातो. जर तुमच्या कुटुंबातलं जास्त कुणावर येईल, जसं तिथे सरांनी 1 कोटी रुपये त्यांच्या मिसेस, हा फक्त त्यांची एकट्या पुरताच झाला खर्च, पण आज त्यांचं कुटुंब सगळं टोटली पाणी घेते. म्हणजे रिझल्ट पेक्षा आपल्या कुटुंबावर आपलं कुणाचं प्रेम जास्त हे महत्वाचं. कुटुंब एका व्यक्तीने बनत नाही. आता मी उभा राहिलो म्हणजे कुटुंब हसताल तुम्ही पूर्ण मला, तर माझी 4 लोक ती महत्वाचे. घरी गेल्यानंतर कोणतरी आपल्याला पप्पा म्हणणार असतं, कुणाचं तरी आपण मुलगा असतो. वडिलांना एकच सांगितलं, ज्यावेळेस मशीन बुक केलं माझं बँक पडतं 2 आहे आणि एनी टाइम 2 डिवाइस घेतले. म्हणजे ते माझं मोठेपण नाही सांगत, तर वडिलांनी सांगितलं मी त्याचा एकही हप्ता भरणार नाही. मी माझं क्लोजिंग काढून माझे हप्ते क्लिअर करतो. गेले आता 30 महिने झाले माझ्याकडे डिवाइस आहे. वडिलांना पॅलेचे 2 स्ट्रोक झाले, 17/0. डॉक्टरने बंद केले, मी डॉक्टर नाही. आईला गुडघ्याचं ऑपरेशन सांगितलं होतं, त्याच गुडघ्यांवरती चालते आणि दोघांचे सुद्धा मेडिक्लेम आहे. म्हणजे मला तिथं हॉस्पिटलला ऍडमिट केल्यानंतर त्यांना 1 रुपया भरायचा नाही. पण आता तिथे इथं माझा जसा मेडिक्लेम तसं इतर लोकांनी सुद्धा मेडिक्लेम असणार. पण कुणाला वाटतं का आता आपण जाऊन ऍडमिट व्हावं मेडिक्लेम म्हणून, त्यात पैसे गुंततात ना. तर मला वाटतं की तो मेडिक्लेम कामाला कधीच नाही आला पाहिजे. मी नुसता हप्ता भरत राहिला पाहिजे, किंवा माझ्या कोणाला तरी कामाला पैसे येणार, माझं भाग्य म्हणतो. तर वडिलांना सांगितलं की आता त्यांचं रनिंग 77 वय, 2022 मध्ये त्यांना पॅटाचा स्ट्रोक झाला. आज मी त्याला 0 आहे. लोकांना ते सांगतात, आता तुम्ही तरी डेमो बघितला, ते डेमो सांगत नाही. समजा माझे मित्र, वडिलांचे मित्र समजा हे असले तर ते सर सांगतात मी आहे ना, घेऊन 1 वर्षभर पाणी घ्या, नाही फरक वाटला तर व्याज असेल पैसे घेऊन जा. म्हणून इथं तुम्ही तर प्रत्यक्षात डेमो बघितलाय आणि मी म्हणतो तुमचं प्रत्येक म्हणजे तुमच्या कुटुंबातले प्रत्येक व्यक्ती तुमचं प्रेम असेल. असं जगात कोणच नाही की त्याचं कुटुंब प्रेम नाही. तेव्हा माझं तर म्हणणं की मी पूर्ण ठिकाण होतो, मी माझे गेस्ट आले तिथे गेलो, तर माझं मत आहे की किंमत मायने राखा. एखादा व्यक्ती ऍडमिट झाल्यानंतर बाहेर तुम्ही डॉक्टर तुम्हाला एकच सजेशन देतो की बाबा एवढं काउंटरला राहा, त्यावेळेस आपण कोणाचा सल्ला घ्यायला जात नाही. इथं तुम्ही उठणार जाताना कुठं तरी एखाद्या मित्राला जाऊन भेटणार आहे, त्याला विचारणार असं आहे काय करू, पण त्यांनी ही गोष्टच बघितली नाही. बघितली असेल तर ते सल्ला द्या. म्हणजे माझं म्हणजे तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही तुमच्या घरी बसवा, तुमच्या परिस्थितीनुसार बसवा. म्हणजे माझं जसं लोन चालू आहे तसं तुम्हाला लोन वाटलं तर लोन करा. आपण गाडी घ्यायची असेल तर लोन करतो, पण गाडीत आपण 24 तास बसत नाही. तसं यात आपण 24 तास आहे. आणि कोरोनाच्या काळात आपण बघितले प्रत्यक्ष. आणि सगळ्यात महत्वाचं घरात एकालाही कोळी चालू नाही. माझा स्वतःच म्हटलं तर रात्री उठल्यानंतर 11:30-12 वाजता जरी उठलं तुम्हाला पित्ताचा त्रास व्हायचा. आज मी तिला गेले 30 महिने झाले पित्ताची गोळी खाल्ली नाही काय नाही, आणि एकदम बरेच. आणि तुमच्यासारख्यांच्या जीवनात मी आनंद द्यायचा प्रयत्न करतोय. वडील 77 वर्षाचा असताना दुकान चालवते आणि मी असं लोकांच्या सेवेत थोडंसं वाहून घेते आणि वाहून प्लस त्याच्यात ब्लेसिंग मिळते. माझी तर इच्छा आहे की प्रत्येकाने घ्यावं. इथं व्हॅल्यू त्या डिवायची नाही, व्हॅल्यू आपल्या कुटुंबाची. थँक्यू. 2 शब्द ऐकून घेतले तुम्ही. जबरदस्त रिझल्ट. म्हणजे ताकद कमी झाली. त्याच्यासाठी मी उपचार संपूर्ण केले डॉक्टरांचे वगैरे. डॉक्टरने मला सांगितले त्याच्यावरती जगामध्ये कुठे गेलं तरी उपचार नाही. मी शेवटी पर्याय 2009 पासून मी प्रत्येक गोष्ट म्हणजे आयुर्वेदिक असेल कुठलं मेडिकलचं कुठलं कुणी सांगेल ते मी सर्व करत होतो. म्हणून जसं युवराजांनी सरांनी मला सांगितलं की माझ्या 2 वर्षापूर्वी की डिवाइस आहे ज्याच्यामधून फायदा होतो. तुमचं स्पेशली मी थँक्यू डॉक्टर सौदामिनी गांधी, त्यांनी पुरेपूर याच्याविषयी संपूर्ण माहिती दिली. आणि डॉक्टर संगीता जाधव मॅडम त्यांचे मी आभार मानतो की हे डिवाइस घेतल्यापासून
माझ्या स्नायूमध्ये ताकद वाढली आणि आता 50 ते 60% मी व्यवस्थित आहे. आईला बी पित्ताचा त्रास होता, परत शुगरचा त्रास होता, तो सुद्धा नॉर्मल झालेला आहे, आता व्यवस्थित आहे. आणि ते डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं होतं की ह्या गोष्टीला पर्याय नाही. आणि म्हणजे आतमध्ये सुद्धा मी खचून गेलो, पण डॉक्टर स्वतः मी कांदेकडे म्हणून सांगितलं झालं नाही. त्यांनी आम्हाला पुरेपूर याचं सहकार्य केलं आणि वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन असतं, त्याच्यामुळे आता आम्ही रिलॅक्स आहे, टेन्शन फ्री आहे. धन्यवाद. त्यांना आता ते पाय उचलून चालतात. एका व्यक्तीचा सपोर्ट लागतो त्यांना अजूनही, पण ते आता सध्या चालू शकतात. तेव्हा हा खूप छान रिझल्ट आहे. अजून कोणी रिझल्ट तर स्लो इन्क्रीमेंट असतं, बरोबर. आणि दुसरी गोष्ट फ्लेक्झिबिलिटी काही नाही, तुम्हाला कंपल्सरी काम करावं लागतं. जे लोक बिझनेस करतात त्यांचा वेगळं दुःख आहे. त्यांच्यामध्ये त्यांना काय असतं की बाबा एक तर कन्सिस्टन्सी पाहिजे आणि एक तर कन्सिस्टन्सी पाहिजे. तुम्ही जर समजा दुकान असेल तुमचं आणि तुमचं दुकान आठवड्यातनं 2 दिवस जरी बंद असेल तर माणसं तुमच्या दुकानाकडे येताना विचार करतात बाबा चालू असेल का नाही, हा प्रश्न येतो. त्यामुळे सुद्धा थोडे कस्टमर कमी होतात. दुसरी गोष्ट ही आहे की इन्व्हेस्टमेंट खूप जास्त आहे आणि अनलेस तुम्ही अपग्रेड करत नाही स्वतःला, किंवा तुमचं जे दुकानामध्ये तुमचं जे काय समजा कपड्याचं दुकान असेल तर नवीन नवीन गोष्टी जर तुम्ही ठेवल्या नाहीत स्वतःकडे, जसं ट्रेंड आहे त्याप्रमाणे, तरी सुद्धा कस्टमर तुमचे कमी होणार. तर तिथे इन्व्हेस्टमेंट भरपूर आहे. परत राहिलेला जो त्यात जो काही तुमचा माल असतो तो तुम्हाला पण डिस्काउंटमध्ये काढायला लागतो. तो दोन्ही बाजूच्या दोघांच्या पण वेगवेगळ्या समस्या आहेत. तर करू शकणे, आता समजा तू ठरवलं की नाही मला 1 लाख रुपये या महिन्यात पाहिजे, तर शक्य आहे का? नाही. तर आपण ह्या विषयावर आता बोलणार आहे की आपल्याला टाइम फ्रीडम, फायनान्शियल फ्रीडम ह्या गोष्टी आपण कशा अचीव करू शकतो. तर जेव्हा आतापर्यंत कसं होतं की मी ह्या डिव्हाइसचं खूप प्रमोशन करायचे आणि आतापर्यंत मी फक्त हेल्थ सांगायचे लोकांना की खूप छान हेल्थ आहे, हेल्थ आहेच छान, याच्याबद्दल कोणाला काही शंका नसावी. आतापर्यंत एवढं सगळं ऐकल्यावर, बरोबर आहे. कोणाला शंका हेल्थ बद्दल की खरंच काम करताय का असं कोणाला वाटतंय अजून रिझल्ट आहेत. माझ्याकडे कॅन्सरच्या पेशंटचा व्हिडिओ आहे, तो आटे सरांचे मित्रच आहे. त्यांचा कॅन्सरची ग्रोथ कमी झालेली आहे, मग तो सुद्धा रिझल्ट आहे आमच्याकडे. त्यामुळे हेल्थ इतके वर्ष मी प्रमोट करतो, ते 2-3 वर्ष. पण आता माझ्या लक्षात आले की हेल्थ फारसं लोकांना काही फरक पडत नाही. लोकांना वाटतं की डायबिटीस आहे ना, सकाळी एक गोळी संध्याकाळी एक गोळी, ठीक आहे ना, कंट्रोलमध्ये राहते. आणि त्यांना कळत नाही की डायबिटीसची गोळी काय काय काम करते आणि कंट्रोलमध्ये असणं म्हणजे काय आणि पूर्णपणे डायबिटीस नसणं म्हणजे काय, हे त्यांना कळत नाही. 2 गोळ्या खाल्ल्या की आपण छान आहोत असं वाटतंय. पण असं कधी झालं का तुम्ही डॉक्टरकडे गेले, डॉक्टरने गोळ्या पूर्ण बंद केल्या, नाही आता तुम्ही एकदम डायबिटीस मुक्त आहात जावा? नाही. उलट कधी आपल्याला 3री गोळी चालू होईल. डायबिटीस आहे तर ब्लड प्रेशर होणार, ब्लड प्रेशर आहे तर डायबिटीस होणार किंवा अजून काहीतरी होणार. हे चालेल. मी स्वतः MD आहे, मला सगळं माहिती आहे. मला जेव्हा मी दूध तज्ञ आहे तेव्हा MD मेडिसिन, सर्जरी, न्यूरोलॉजी, गायनेकॉलॉजी हे सगळ्या पेशंटबद्दल आम्हाला 100% माहिती असणं गरजेचं असतं, कारण या सगळ्या पेशंटना आम्ही भूल देतो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आधी मला करायला लागतो आणि मग मी ह्या पेशंटला भूल देऊ शकतो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. प्रत्येक औषधाबद्दल मला माहिती असणं गरजेचं असतं, कारण समजा एखाद्या पेशंट जेव्हा आमच्याकडे येतो ऑपरेशनसाठी, तर आधी आम्ही हे बघतो की ह्या व्यक्तीला काय काय गोळ्या चालू आहेत आणि ह्या व्यक्तीला कुठल्या प्रकारची भूल आपण देऊ शकतो. त्यामुळे कुठली गोळी कशी काम करते आणि काय करते सगळं मला माहिती आहे. पण लोकांना असं वाटतं की मी 2 गोळ्या खाऊन जर नॉर्मल राहत असो तर कशासाठी 3 लाख रुपये खर्च करायचे, असा बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो. तर इतके दिवस मी हेल्थ सांगत होते, ते बंद करून मी आता हेल्थ थोडी सांगते आणि ब्रेकफास्ट जास्त सांगते.
कारण बिझनेसमध्ये मी पडले नव्हते, पण आता आपोआप आलेली आहे, कारण माझ्या घरचे जवळ 15 ते 20 डिव्हाइस आहेत आणि त्यातल्या काही लोकांना बिझनेस करायचा होता. सो नाव मी आता बिझनेस करते, पण सांगत नव्हते. आता ह्या कार्यक्रमामध्ये इथून पुढे आम्ही आता बिझनेस पण एकदम जोरात प्रमोट करतो. कारण मला असं वाटतं की यंग लोक जे आहेत त्याच्यासाठी, तर ह्यांनी बिझनेसमध्ये यावं. ते बरंच काही करू शकतात आणि त्यांच्यासारख्या अशा बऱ्याच मित्रांना ते फायनान्शियली हेल्प करू शकतात. म्हणून आता आम्ही बिझनेस सुद्धा सांगायला लागलो. तर आपल्याकडे मुंबईहून खास आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी म्हाडाचे सिनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर गेले